नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्र. तर मी आता चाललेलो आहे बारामतीमध्ये. तर आता सध्या मी जे चालत आलेलो आहे फुटपाथवरून. तर दादांनी जे बारामतीचं स्वप्न पाहिलेलं ते एकदम सत्यात 100% उतरलेलं आहे. 100%. जरी आपल्याकडे दादा आज बारामतीत नसले तरी दादांचा जीव हा बारामतीतील झाडांवर आणि तेथील जनतेवर एवढा होता की शब्दात न सांगता येणार आहे. तर दादांनी बारामती एवढी सुंदर बनवलेली आहे ते आपण पाहू शकता. हे पहा झाड कसे माणसं आनंदाने चालतात. हे पहा झाड स्वच्छ सुंदर अशी बारामती स्वच्छ सुंदर. हे पहा त्यांना बारामतीमध्ये बसण्यासाठी एक जी आयडिया असते आयडिया जे म्हणतात बारामतीमध्ये बसण्यासाठी केलेलं आहे. स्वच्छ सुंदर पलीकडून ट्रॅक्टर चाललेला आहे, कचरा वगैरे गोळा केला जातो. तर असे बारामती मला वाटत नाही. बारामतीमध्ये सकाळी 6ला स्वच्छता चालू होते. स्वच्छता 6 म्हणजे एक शिस्त आहे बारामतीमध्ये आपल्या. जसे दादांनी सांगितल्याप्रमाणे माझी बारामती दादा शक्यतो पहाटे 5च्या आतमध्ये उठायचे, कामाला सुरुवात करायची. तसं दादांच्या घराच्या बाहेर निघले की दादांना बारामती ही चकाचक असायला पाहिजे होती. तर त्याचबरोबर असं बनवलंय दादांनी बसण्यासाठी वगैरे. हो पहा कसं उन्हाळ्यामध्ये इथे तुम्हाला म्हणजे उठू सुद्धा वाटणार नाही, एवढं थंड वातावरण असतं. आणि असे दुकानं बनवलेत असं जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास व्हावा नको. का असं रस्त्याच्या कडेला असे फुलांचे इथे एक शॉप आहे, श्री विठ्ठल फ्लॉवर्स अँड स्टोअर्स म्हणून आहे. तर हा शॉप आहे तो रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बरोबर समोर आहे, रिलायन्सच्या बरोबर समोर. तर ह्या दुकानाला तुम्ही नक्की विजिट द्या. तर पहा फुले वगैरे स्वच्छ सुंदर ताजी तावानी इथे असतात. हे पहा सर नमस्ते. हा माझा युट्यूब चॅनल आहे. तर एक आपल्या थोडक्यात दुकानची माहिती द्या. आताच पाडव्याच्या अगोदर हे दुकान चालू केलं रिलायन्स पेट्रोल पंपासमोर. एकदम व्यवस्थित रेट आहेत, फुलं छान असतात, सारखी छान असतात. आवर्जून भेट द्या. भेट दिल्यानंतर समजेल. सर आपलं नाव काय, ओळख? उमेश विठ्ठल शिंदे. हा सरांचं दुकान उमेश विठ्ठल शिंदे म्हणून आहे, बरोबर रिलायन्स मॉलच्या समोर आहे. आणि रोड टच मध्ये डायरेक्ट इथून जो MIDC रोड येतो बारामती बस स्टँड कडे जाणारा रोड आहे त्याच्या समोर आहे. आणि इथे फुलं वगैरे हार वगैरे असे स्वच्छ सुंदर मिळतात. त्यांच्याकडे भरपूर प्रोडक्ट वगैरे आहेत, अगरबत्ती म्हणा, तेल म्हणा, त्यानंतर सुगंधी द्रव्य, अत्तर वगैरे असे छान आहेत. तर तुम्ही नक्की विजिट द्या श्री विठ्ठल फ्लॉवर्स अँड स्टोअर्स. थँक्यू.